नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 254, 10 सप्टेंबर. मंत्रपुष्पांजली. पुढचा भाग. महाभारतात सांगितले की जरासंधाने हजारो राजे तुरुंगात टाकले आणि भीमामार्फत जरासंध वध करून सर्व राजांना कृष्णाने मुक्त केले आणि अभय दिले. पण युधिष्ठिर जो राजसूय यज्ञ करणार आहे त्यांचं मांडलिकत्व तुम्हाला स्वीकारलं पाहिजे हे सांगितलं. भोजम ज्या राज्यप्रकारात राजाच्या सत्तेने प्रजेला भोग उपलब्ध करून द्यायचे, खायला अन्न, नेसायला वस्त्र, राहायला घर सगळं राजानेच द्यायचं. वर शेवटच्या माणसापर्यंत योगक्षेम पोचतोय का नाही हेही पाहायचं. आणि नाही पोचला तर तो अपराध राजाचाच. एखाद्याला मिळाले नाही तर हा खूप मोठा अपराध समजून राजाने त्याचं प्रायश्चित्त घ्यायचं असायचं. ऋषींना ह्याच्यात खूप त्रुटी जाणवल्या. स्वतंत्रता व सुरक्षितता दोन्ही मिळाल्यामुळे प्रजा आळशी बनली, प्रजेची प्रगती खुंटली, अकर्मण्यता बळावली. आजही थोड्याफार प्रकाराने योजनांच्या निमित्ताने तोच प्रकार चालू आहे, प्रजेला आळशी बनवण्याचा. त्यानंतर ऋषींनी स्वराज्याची कल्पना अंमलात आणली. सहसा ऋग्वेदात भौपायम स्वराज्यम असा उल्लेख आहे. त्या काळात स्वतःचे प्रतिनिधी निवडत असे. यानुसार निवडणूक दिलेल्या प्रतिनिधींची एक सभा निवडून दिलेल्या प्रतिनिधींची एक सभा बनवली जाई, ती राज्य चालवत असे. यात बहुमताला जास्त मान असे, कारण त्यानुसार कार्यवाही चाले. आजच्या लोकशाहीचे मूळ तिथे आपल्याला स्पष्ट बघायला मिळतं. त्यानंतर वैराज्यम आहे. यात राज्यविरहित राज्य. वशिष्ठांनी याचा पुरस्कार केला आहे. पण त्यासाठी प्रजेकडून मोठी अपेक्षा आहे की प्रजा सुज्ञ पाहिजे, समंजस पाहिजे, सहनशील, सत्सत्विवेकी, सुसंस्कृत अशी हवी. विगत राज्यम म्हणजे वैराज्यम. प्रदीर्घ काळ असा समाज टिकणे अगदी अवघड आहे आणि तो टिकलाही गेला नाही. म्हणून नंतर विचार मांडला तो पारमेष्ठम. यात एका विशिष्ट वर्गातील म्हणजे उच्च वर्गातील एका स्तरातील लोकांमधील एकच व्यक्ती श्रेष्ठ म्हणून निवडली जायची आणि मग राष्ट्रप्रमुख म्हणून राज्य करण्याचा अधिकार सर्वानुमते त्या व्यक्तीला दिला जायचा. पण तेही फोल ठरले. त्यानंतर महाराज आधिपत्य म्हणजे एक छत्री अंमल असणारा राजा, की जो सार्वभौम राजा असे, तो सिंधूपासून हिंदुकुश पर्वतापर्यंत समुद्र सीमांकित विस्तार असलेल्या सृष्टीचा राजा असे. असे राजे अश्वमेध यज्ञ, विश्वजित यज्ञ करत. अशा राजांचे राज्य अंतापर्यंत टिकून राहो अशी एकरस भूमी टिकवण्यासाठी मी प्रतिज्ञा करतो, असा मी त्याचा सभासद आहे ही आपण म्हणत प्रार्थना करतो. पण राज्याभिषेकानंतर मी अदंडनीय आहे असे तीनदा आनंदाने ओरडत की आता मला कोणीच दंड करणार नाही म्हणून खूप आनंद व्हायचा त्यांना. तेव्हा ऋषी म्हणायचे, दर्भदंडाने हातातल्या त्यांच्या मस्तकावर मारायचे आणि प्रहार करायचे आणि तीनदा ऋषी सांगायचे की अरे धर्मदंडोसी, धर्मदंडोसी म्हणजे राजावर नियंत्रण धर्माचं राहील हे स्पष्ट सांगितलेलं आहे. धर्मनियंत्रण, विवेक नियंत्रण आणि लोकनियंत्रण किंवा प्रजानियंत्रण त्यात अभिप्रेत असे. ऋषीमुनींनी प्रचंड अभ्यासपूर्वक केलेल्या या राज्यघटना आजच्या काळातही कोणीही कधीही स्वीकारू शकते. वेदांच्या सर्वच आज्ञांना स्पर्श करणारी ही मंत्रपुष्पांजली पंचसाधन कवेत घेऊन फरते आहे. फक्त गरज आहे ती आपण तिकडे लक्ष देण्याची. धन्य स्वाध्याय आणि धन्य सनातन परंपरा. नमस्कार.